नमस्कार, सुस्वागतम. संघर्षातून नेतृत्व घडते आणि दूरदृष्टीतून प्रगती घडते. आजच्या या खास सोहळ्यात आपल्याला गोव्याच्या विकासाचे शिल्पकार, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी कायम जोडलेले असे आपले आदरणीय गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे मनपूर्वक स्वागत करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान होत आहे. सर्वांना जरी ते गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परिचित असले तरी आपल्या विद्यापीठाला ही अभिमानाची गोष्ट आहे की ते आपले माजी विद्यार्थी देखील आहेत. नमस्कार, मी अनुजा पालकर. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आदरणीय गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक सर, मॅनेजमेंट विभागाच्या डीन डॉक्टर प्रणिती टिळक मॅडम, बसलेले इतर मान्यवर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम आणि विद्यापीठाचे सचिव श्री अजित खाडीलकर सर, उपस्थित सर्व विद्यापीठाचे विभाग प्रमुख, कर्मचारी आणि प्रिय मुलांनो, तुम्हा सगळ्यांचे परत एकदा मनापासून हार्दिक स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून वंदन करावे. सर्व मान्यवरांचे आभार. पुढे जाण्याआधी मी आपल्या विद्यापीठाच्या तांत्रिक विशेषज्ञांना विद्यापीठाचे गीत सादर करण्यासाठी विनंती करते. विद्यापीठाच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे गीत कुलगुरू डॉक्टर गीताली टिळकांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वप्नील पोरे यांनी या गीताला शब्दात विणलेले आहे आणि प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध केलेले आहे. अविनाश विश्वजित यांच्या सुरांची साथ असलेले हे सुरेल गीत आता आपण सर्वजण ऐकूयात. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमविचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमविचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक, एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक. ज्ञानालये अनेक गंगोत्री एक, ज्ञानालये अनेक गंगोत्री एक. निष्काम कर्मयोग जपण्याचीच आस. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू. विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू. लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू. लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू. नवविद्या आणि नीती शिक्षणाची कास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. राष्ट्रीय शिक्षणाची तेजस्वी पिढी. हो, राष्ट्रीय शिक्षणाची तेजस्वी पिढी. संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी. संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी. देई स्मृती टिळकांची प्रेरणा मनास.
महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे, संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते, संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते, विद्याव्रत स्वत्वाच्या जागुया ब्रिदास, खरोखर मंत्रमुग्ध करणारं असं गीत. यानंतर मी आता विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे कृपया. गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विद्यापीठाच्या कुलगुरू गीताली टिळक, विश्वस्त रोहित टिळक, प्रणती टिळक, सर्व विद्यापीठाचे विद्यापीठ परिवारातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, खरोखर मगाशी सांगितलं तसं विद्यापीठाचाच एखादा विद्यार्थी ज्या वेळेला एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो आणि पुन्हा तो विद्यापीठाला भेट द्यायला येतो, ते खरोखर सर्वांनाच आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट असते. डॉक्टर प्रमोद सावंत या त्यांच्या कामामुळे पुण्यात आले आणि त्यांना विद्यापीठाची आठवण झाली आणि स्वतःहून ते या ठिकाणी आले, याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. खरं म्हटलं तर ते होते त्यावेळचं विद्यापीठ आणि आत्ता परत बऱ्याच प्रमाणात काही प्रमाणात वाढलेलं विद्यापीठ, यात खूप फरक आहे. कारण तेवढ्यात अनेक इमारती उभ्या राहिल्या, अनेक ज्याच्यातून रोजगार सहजपणाने मुलांना मिळेल असं व्यवसाय, अनेक शाखा या ठिकाणी सुरू झाल्या. लॉ झालं, BPT झालं, नर्सिंग झालं, MBA झालं, आज मास मीडियाचं आपल्याकडे आहे, नंतर स्टुडिओ आहेत त्याचे, BCA डिपार्टमेंट एक मोठ्या याच्यात निर्माण झालं आहे. संस्कृत हे पहिल्यापासून होतेच, परंतु बरीच जवळजवळ मेडिकल आणि हे सोडलं इंजिनिअरिंग, तर उरलेलं सर्व या विद्यापीठात सुरू केलेलं आहे आपण. आणि ही सगळी हे करत असताना अजून अनेक गोष्टी पुढे करायच्या आहेत. त्या दृष्टीने जेवढे अशा तऱ्हेने आपल्याला मोठं होता येईल, अनेक विद्यार्थ्यांना हे होता येईल, त्यांना रोजगार मिळेल, अशा तऱ्हेने नवीन आता एज्युकेशनल पॉलिसी आहे ते विद्यापीठ पुढल्या वर्षापासून, म्हणजे 4थ्या वर्षात जायचं का नाही, ऑनर्स घ्यायची का नाही, इथपासून अनेक गोष्टी सुरू होतील आणि वाढतं आहे. त्याच्याप्रमाणे आज AI लॅब आपण उभी केली होती, त्याचं उद्घाटन आज प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याचाही परिणाम म्हणजे हल्लीचं पुढलं युग ते असेल असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल अशा तऱ्हेने विद्यापीठ प्रगतीवर आहे आणि
यापेक्षा अधिक मी बोलत नाही, कारण त्यांनी बोलावं विद्यापीठाबाबत आणि त्यांच्या जे काही आत्तापर्यंत अनुभव आहेत त्याच्यावर बोलावं ही इच्छा आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथेच विरमतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचे अमूल्य शब्द कायमच आम्हा सर्वांच्या प्रेरणास्थानी आहेत. आज आपण सर्व इथे जण जे जमलेलो आहोत ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांना ऐकायला. पण आधी त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. खरं तर त्यांच्याबद्दल माहिती सगळ्यांनाच आहे, तरी सर लहान तोंडी मोठा घास घेऊन थोडक्यात सरांबद्दल सांगू इच्छिते. आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या नेतृत्वाने गोव्याच्या प्रगतीस नवा वेग दिलेला आहे. गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत हे केवळ एक राजकीय नेते नसून समाजसेवेची तळमळ असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचा जन्म 24 एप्रिल रोजी साखळी गाव गोवा येथे झाला. त्यांनी आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण BAMS घेतलेले असून त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून सामाजिक कार्य म्हणजेच MSW या विषयात 2008 ते 2010 या दरम्यान पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी भारतीय जनता पक्ष यासोबत केली. 2012 आणि 2017 मध्ये साखळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये गोवा विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि त्यानंतर 2019 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि रोजगाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. गोव्याच्या स्मार्ट सिटी मिशन, शैक्षणिक सुधारणा आणि कोरोना काळातील सक्षम नेतृत्व यामुळे त्यांचे कार्य विशेषत्वाने उल्लेखनीय ठरलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील संपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटन सुधारणा आणि डिजिटल युगातील स्मार्ट गोवा यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोठी मजल मारलेली आहे. गोवा टॅक्सी ॲपची सुरुवात, कचरा व्यवस्थापनात क्रांती, LPG सबसिडी योजना, उद्योग आणि शिक्षण असे अनेक उपक्रम देखील त्यांच्या राज्यात हाती घेण्यात आले असून आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शनाखाली त्यांच्या अत्यंत प्रभावीपणे ते अस्तित्वात किंवा नावारूपास आणलेले आहे. अशा या कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला आपल्या सर्वांकडून अनेक अनेक शुभेच्छा. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या नेतृत्वाने गोव्याच्या कायापलट जरी होत असला तरी आपण नेहमीच विकासाच्या दिशेने पुढे जात राहा, हीच आमची शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर यांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले खास पाहुणे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचा सत्कार करावा. सर्व मान्यवरांचे परत एकदा आभार. ज्या क्षणाची आपण आता वाट बघतोय तोच आता आपण आज सर्वजण अनुभवणार आहोत. मी आजचे आपले खास पाहुणे गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत सर यांना विनंती करते की आपल्या प्रेरणादायी विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे ह्याने छोटेखानी कार्यक्रम मुद्दामून मी या ठिकाणी येतो म्हणून आयोजित केलं आहे. त्याबद्दल व्यासपीठावरती असलेले या युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर गीताली टिळक, डॉक्टर प्रणिती टिळक, समोर असलेले सगळे या युनिव्हर्सिटीचे सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात अगोदर मी डॉक्टर रोहित टिळक यांचं खूप खूप धन्यवाद म्हणेन की छोट्याखानी कार्यक्रम त्याने लगेच. मी ॲक्च्युली पुण्यामध्ये माझ्या वेस्टर्न झोनल काउन्सिल मीटिंग यासाठी मीटिंगला होतो. मी एक दिवस अगोदर सहज फोन केला, म्हणजे मी ज्या विद्यापीठातून शिकलो त्या विद्यापीठात परत यायला मला नक्कीच आवडेल आणि मी भेटायला येतो म्हणून सांगितलं. आणि आपण EILab इनॉग्रेशन आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विजन डोळ्यासमोर ठेवून की त्यावेळी लोकांना शिक्षणही मिळत नव्हतं आणि ते शिक्षण मिळावं या हेतूने आणि लोकांमध्ये एक जागरूकता सुरू करण्यासाठी त्यांचं जे ब्रीदवाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे जे सुरू केलं होतं ते ब्रीदवाक्य सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बाळ गंगाधर टिळक यांनी केलं.
त्यानंतर कंटिन्युअसली या संस्थेने जे अपग्रेडेशन केलेलं आहे, खरोखरच मी पूर्णतः म्हणजे टिळक फॅमिलीज त्यांचे सगळेजण या ठिकाणी आहेत. त्याने समाजामध्ये कितीतरी म्हणजे लोकांना वेगवेगळ्या ह्याच्यावरती ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट एक समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवण्याचं काम हे आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून झालेलं आहे. त्यासाठी खरोखरच मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. समाजाला जी गरज आहे ते ओळखून आपण एज्युकेशन देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं असे कितीतरी कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसमधून समाजाला त्याची गरज आहे. म्हणजे आपण बघतोय की त्या वेळीची गरज ओळखून त्यावेळी अपग्रेडेशन करणं हे फार गरजेचं असतं आणि नेमकं तेच या विद्यापीठातून झालेलं आहे. 2007मध्ये तशी मी MSWसाठी ॲडमिशन घेतलं. ज्या मिशनसाठी चाललो आहे त्यासाठी जर आपण बेसिक धडे आपल्याला कुठून जर मिळत असेल तर ते मास्टर इन सोशल वर्क म्हणजे ह्या कोर्समधून मिळतात. पण मी एक नक्की सांगेन, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने चांगल्या पद्धतीने होतो आहे. कारण प्रॅक्टिकली ज्याला आपण म्हणतो आहे की थेरॉटिकल नॉलेज प्रॅक्टिकल कशा पद्धतीने वापरायचे तर ते आपण खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आणि सध्याच्या घडीला म्हणजे काम करण्यासाठी खूप मोठा स्कोप आपल्या या भारतामध्ये तरी आहे. भारताबाहेर तर आहेच आहे, ऑफकोर्स देर इज अ वाईड स्कोप, पण भारतात तर सध्या खूप मोठा स्कोप आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीने MSW या सेक्टरमध्ये म्हणजे काउन्सिलिंग जोडल्यानंतर म्हणजे इट इज अ स्पेशलाइज्ड इन द वुमन अँड चाइल्ड, स्पेशलाइज्ड इन द काउन्सिलिंग आणि वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड सब्जेक्ट घेतल्यानंतर मला वाटतं त्यांना एकदम खूप चांगल्या पद्धतीचा स्कोप हाही अवेलेबल आहे. आयुर्वेदामध्ये असलेल्या रिसर्च जो आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये होतो आहे मला माहिती आहे. कारण सुरुवातीला मी जेव्हा MSWचं एज्युकेशन घेत होतो तेव्हा मी आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या थिसिस या ठिकाणी किंवा रिसर्च हा आपल्या विद्यापीठातून झालेला आहे. आपण जे रिसर्च ओरिएंटेड एज्युकेशन जे सुरू केलेलं आहे ते खरोखरच वाखवण्याजोगे आहे. त्याहीसाठी खूप खूप आपलं अभिनंदन. म्हणून मी म्हटलं की ज्या नेमकं समाजाला पाहिजे ते धरून आपण जे सुरू केलेलं आहे. आणि आत्ता तर आपण नव्याने म्हणजे ज्याला आपण म्हणतो आहे की AI लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी काळाची गरज ओळखून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एज्युकेशन या ठिकाणी येऊन सुरू करतात. नवीन विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट खूप खूप महत्त्वाचा आहे आणि तोही सब्जेक्ट घेऊन म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये सुरू होते. त्याबद्दलही आपलं खूप खूप अभिनंदन. युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद सदोदित सांगतात, अराईज अवेक अँड स्टॉप नॉट टिल युअर गोल इज अचीव्ड. चला उठा, जागे व्हा आणि तुमचा गोल अचीव करेपर्यंत म्हणजे थांबू नका. हे जे ब्रीद वाक्य आहे त्यामुळे सातत्याने प्रयत्न करत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि ते जर आपण म्हणजे नाही मला मिळणार आहे म्हणून जर वाट बघत बसेल तर कधीही मिळणार नाही आहे. ओके, आपणच आपली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजे. दुसरा कोणीही आपल्याला अपॉर्च्युनिटी आणून देणार नाही आहे. म्हणजे टीमविनं आपल्याला एखादा ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे की तुम्ही तुमची डिग्री घ्या, पण डिग्री घेतल्यानंतर पुढं अपॉर्च्युनिटी जर ग्रॅब करायची असेल तर ती तुम्हालाच करावी लागेल. मग तुम्ही डिग्री कुठलीही असून दे, म्हणजे डिप्लोमा कुठलाही असून दे, पण ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी सातत्याने आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल. पण आज भारत देशामध्ये या संधी अवेलेबल आहेत आणि आपल्या भावी फ्युचरसाठी मी सगळ्यांना सुयश चिंतितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. गोव्याच्या विकासासाठी आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांचे सरकार सातत्याने कार्यरत आहेच आणि त्याचा आलेख उंचावत आहेत हे आज पुन्हा एकदा त्यांच्या बोलण्यातनं आज जाणवून आलं. त्यांची जी तळमळ आहे विकासासाठी किंवा सरांनी दिलेली जी माहिती आहे ती नक्कीच आपल्या सगळ्या मुलांसाठी आणि सगळ्या शिक्षकांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायी ठरेल आणि त्याची सगळ्यांनी नोंद घेतलेली आहे. विकासाबद्दल किंवा आपला युवा कसा पुढे जाऊ शकतो ह्याच्याबद्दल त्यांनी जी माहिती जे मुद्दे सांगितले ते अतिशय नेमके आहेत आणि त्याचा चांगला फायदा, चांगल्या रीतीने फायदा आपण सर्वजण करून घेऊ. पुढे जाता कार्यक्रमात कुठल्याही माणसाच्या आयुष्यात गुरु हे स्थान खूप महत्त्वाचे असते आणि आयुष्य घडविण्यासाठी मार्गदर्शक असते. आता मी व्यासपीठावर अशाच एका शिक्षिकांना बोलवणार आहे ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ज्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकताना ज्यांनी त्यांना शिकवले अथवा मार्गदर्शन दिले अशा डॉक्टर कार्तिकी सुबकडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आभार प्रदर्शन करावे. थँक्यू अनुजा मॅडम. खरं तर आमच्यासाठी आज सुवर्णाक्षरात कोरण्यासारखा दिवस आहे. 2005 सालापासून ते आत्तापर्यंत विभागाची जी वाटचाल आहे
त्याच्यामध्ये सर हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा असा दिवस आहे. खरं तर असं म्हणतात ना, वर्ग तिथंच राहतो, वर्ग शिक्षक राहतात, विषय शिक्षक तिथंच असतात, किंवा ज्या आस्थापनेत आपण शिकतो, जे कॉलेज आहे, विद्यापीठ आहे, ते तिथंच राहतं. पण विद्यार्थी मात्र हा आपल्या ज्ञानाने, प्रगतीने आणि स्वतः केलेल्या कष्टाने पुढे जातो. तसेच आमचे हे विद्यार्थी आहेत डॉक्टर प्रमोदजी सावंत. तर मी औपचारिक आभार प्रदर्शनाकडे वळते. मी डॉक्टर कार्तिकी सुबाकडे, समाजकार्य विभाग. आज हा जे काही AI उद्घाटनाचा प्रसंगाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या औपचारिक प्रदर्शनासाठी आपल्यासमोर उभी आहे. आपल्या विद्यापीठाने नुकतेच तयार केलेल्या या लॅबच्या उद्घाटनासाठी डॉक्टर प्रमोदजी सावंत, माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य, हे प्रमुख अतिथी म्हणून आज उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असणारे माननीय कुलपती डॉक्टर दीपकजी टिळक सर हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांना सरांनी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या विद्यापीठाची वाटचाल ही सांगितली सरांनी आपल्या भाषणातून. तर मी सरांचे मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाच्या नियोजन आणि अंमलबजावणीकरता सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, जे आमचं युवा नेतृत्व आहे, त्या मॅडमचेही मी आभार मानते. तसेच आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपल्या विद्यापीठाचे उपाध्यक्ष, हे पण युवा नेतृत्वच आहे, डॉक्टर रोहितजी टिळक सर, यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्या विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार, या पण युवा नेतृत्व आहे, डॉक्टर प्रणती टिळक मॅडम, यांचेही मी आभार मानते. कारण नुकतंच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं, जे माय भारत ॲप आहे युवकांसाठी आहेत, आपल्या स्टेजवर 3 युवा नेतृत्व आहे, ह्याचाही विचार करावा विद्यार्थ्यांनी. आम्हाला या कार्यक्रमांना कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडमचेही मी आभार मानते. या कार्यक्रमास प्रशासकीय मदत करणारे आपल्या विद्यापीठाचे माननीय सचिव अजित खाडीलकर सर, यांचे पण मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि संपूर्ण शिक्षक वृंद, यांचे पण मी आभार मानते. आता खरं तर सर, मी बोलणार आहे मुख्यमंत्री गोवा राज्य डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्याबद्दल. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या विद्यापीठास आणि विभागास त्यांनी भेट दिली. खरं तर सर 2010 साली इथून पासआउट झाले. त्यानंतर सरांचा जास्त संपर्क नाही, पण आम्ही बातम्यांमधून किंवा इतर विद्यार्थ्यांकडनं त्यांची प्रगती आम्हाला विद्यापीठात, विभागात कळत होती. त्यांनी ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला समाजकार्य विभागास आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठास भेट द्यायची आहे. खरं तर खूप मोठ्या पदावर गेल्यावर सुद्धा आपण जिथून शिकलो आहोत तिकडच्या प्राध्यापकांना, तिकडच्या व्यवस्थापनाला भेट द्यावी हे वाटणं, हे सुद्धा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. सर, आपण समाजकार्य विभागात खरं तर MSW शिक्षण घेतलं तेव्हा तुमच्याबद्दल थोडंसं इथे बोलावंसं वाटतं. जे आपण आपल्या भाषणात म्हटलं की शिक्षण जे घेतलेलं आहे त्याचं प्रत्यक्षात उतरायचं असतं, मूर्तिमंत ते रूप उतरायचं असतं. तर डिपेंडन्सी टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याला आपण मराठीत म्हणतो की अवलंबनापासून ते शाश्वत विकासापर्यंत जाणं, हेच समाजकार्याचं, व्यावसायिक समाजकार्याचा मूळ उद्देश आहे, हेतू आहे आणि तसं कार्यही आहे. आणि आपण जेव्हा 2001 साली गोवा राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि कार्यास प्रारंभ केला, तेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत स्वयंपूर्ण गोवा हे अनोखा उपक्रम आपण सुरू केला. हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा होता की आपण जाणतोच गोवा हे अतिशय लहान राज्य आहे आणि छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींसाठी गोव्याला महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य ह्याच्यावर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमाअंतर्गत तिकडच्या तरुण जे काही वर्ग आहे किंवा युवा वर्ग आहे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्या अनुषंगाने आत्ता गोवा हे स्वयंपूर्ण गोवा म्हणून निर्माण झालेलं आहे. ते स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि तिथे आता त्यांना कुठल्याही दैनंदिन गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक राज्य ह्याच्यावर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजेच जे शिक्षणात आपण शिकलेलो आहोत ते प्रत्यक्ष उतरवण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे केलेलं आहे. सर, आपण गोवा राज्य आणि तेथील जनतेच्या कल्याणासाठी सतत झटत आहात. लोककल्याणाची दूरदृष्टी आणि बांधिलकीच्या माध्यमातून एक नेता म्हणून होणारा आपला जो प्रवास आहे हा अतिशय प्रेरणादायी तर आहेच,
पण तो कठोर परिश्रमाचा आहे आणि समर्पणाचा आहे, हा देखील एक पुरावाच आहे. आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागाचे माजी विद्यार्थी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. इथे मला अजून एक नमूद करावं असं वाटतं, ज्यासाठी इथे उपस्थित असलेले जेवढा काही प्राध्यापक वृंद आहे तो माझ्याशी सहमत असेल. कारण ही जी संधी आहे की आपला विद्यार्थी जेव्हा पुढे जातो आणि त्याची वाटचाल होते, ते केवळ आणि केवळ आपल्या आस्थापनामुळे होते. सो ह्या आस्थापनाचे सर्व असणारे आपले टिळक सर यांची मी खूप ऋणी आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या आस्थापनेची ऋणी आहे. कारण असे विद्यार्थी घडवण्याची संधी आम्हाला मिळत आहे. कारण आस्थापना जी असते त्याच्याने आपलं नाव होत असतं, आपल्यावर आस्थापनेचं होत नसतं. त्यामुळे ही संधी समाजकार्य विभागातील त्या प्राध्यापकांना दिली गेली आणि त्यामुळे सर मी आपले खूप खूप आभार मानते. तसेच इथून पुढील राजकीय कारकिर्दीस आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या देशसेवेसाठी आम्हा सर्वांकडून डॉक्टर प्रमोदजी सावंत, माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य यांना अनेक शुभेच्छा. आपले सर्वांचे मनापासून आभार मानते आणि तसेच शिक्षकेतर कर्मवृंदांचेही आभार मानते. इथे हा औपचारिक समारंभ संपन्न झाला आहे.